रचनावादावर अत्यंत महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य प्रश्न आपण घेणार आहोत. 25 प्रश्न आपण घेणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, रचनावादानुसार शिक्षण कसे घडते? याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. कारण रचनावादावर विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञान तयार करतो आणि त्या प्रकारे तो शिकतो. प्रश्न दुसरा आहे, रचनावादात शिक्षकाची भूमिका काय असते? तर रचनावादामध्ये शिक्षकाची भूमिका असते मार्गदर्शकाची. पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी रचनावादाशी संबंधित विचारवंत कोण? पियाजे, वायगॉत्स्की, ब्रुनर. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. कारण या वरील सर्वच विचारवंतांनी रचनावादावर आपले विचार मांडलेले आहेत. प्रश्न चौथा आहे, पियाजेचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर आपण अभ्यास करतच असाल तर याचं योग्य उत्तर आहे संज्ञात्मक विकास. यावर पियाजेचा सिद्धांत संबंधित आहे. तर यातील सामाजिक विकास जो आहे तो वायगॉत्स्कीचा आहे. माणूस समाजात कसा वागतो, इतरांशी संबंध कसे बनवतो, जसे की मित्र, कुटुंब, शिक्षक आणि समजावून शिकणे म्हणजे समाजातून शिकणे, याच्याशी संबंधित वायगॉत्स्कीचा हा सिद्धांत आहे. त्यानंतर जो खालचा आहे भावनिक विकास, हा एरिक्सनचा आहे. त्यानंतर शारीरिक विकास हा जो आहे हा आर्नॉल्डचा आहे. तर वरील मात्र पियाजेचा जो आहे हा संज्ञात्मक विकास याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, वायगॉत्स्कीच्या सिद्धांतात झेडपीडी म्हणजे काय? झेडपीडी, तर याचं योग्य उत्तर आहे मदतीने करता येणारे कार्य. आता झेडपीडी म्हणजे काय? तर याचं लॉंग फॉर्म होते म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. म्हणजेच जे काम विद्यार्थी स्वतः करू शकत नाही पण शिक्षक, मित्र किंवा मार्गदर्शकाच्या मदतीने करू शकतो, तो भाग म्हणजे झेडपीडी. म्हणून याचं उत्तर आहे मदतीने करता येणारे कार्य म्हणजेच झेडपीडी. प्रश्न 6वा आहे, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर स्कॅफोल्डिंग हे वायगॉत्स्की यांच्या शिकण्याच्या सिद्धांतातील एक महत्त्वाची कल्पना आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना शिकताना दिली जाणारी तात्पुरती मदत. तर यातील पर्याय कुठला येईल? तर यामधील पर्याय क्रमांक 2 आणि 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 4, 2 आणि 3 हे दोन्ही. कारण स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर सुरुवातीला टीचर किंवा मोठी व्यक्ती मदत करते, त्यानंतर विद्यार्थी शिकत जातो तशी मदत कमी केली जाते आणि शेवटी विद्यार्थी स्वतः काम करू लागतो. म्हणजेच मदत करणे आणि हळूहळू मदत कमी करणे हे दोन्ही पर्याय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे स्कॅफोल्डिंगचा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, ब्रुनरच्या मते शिक्षण कसे असावे? तर खालील पर्यायापैकी ब्रुनरच्या मते स्पायरल पद्धतीने शिक्षण असायला हवे. आता स्पायरल पद्धत म्हणजे काय? तर एकाच विषयाला पुन्हा पुन्हा शिकवणे, पण प्रत्येक वेळी तो विषय अधिक सखोलपणे डीपर पातळीवर नेणे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे काय? तर बेसिक पहिल्यांदा, नंतर सेम टॉपिक पुन्हा पण थोडं ॲडव्हान्स, पुन्हा अजून डिटेल सांगणे. यालाच अजून वेगळं सांगता येईल. उदाहरणासाठी समजा ॲटम जर विषय शिकवायचा असेल, ॲटम किंवा ॲटम हा घटक शिकवायचा असेल, तर पहिल्यांदा बेसिक, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आणि त्याही नंतर तिसऱ्या वेळेस जर शिकवायचं असेल तर त्याचं ऑर्बिटल्स, क्वांटम थेअरी या पद्धतीने वाढवत वाढत स्पायरल सारखं जाणे. ही ब्रुनरची पद्धत स्पायरल पद्धत आहे. म्हणून स्पायरल पद्धतीने शिकल्यास शिक्षण या पद्धतीचे असावे असं ब्रुनरचं म्हणणं आहे. प्रश्न 8वा आहे, पियाजेच्या नुसार सेन्सरी मोटर स्टेज कोणत्या वयोगटात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1, 0 ते 2 वर्ष. म्हणजेच ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे वस्तू कायम असते हे समजणे. म्हणजे वस्तू दिसत नसली तरी ती अस्तित्वात आहे हे बाळाला कळायला लागते, ते वर्ष म्हणजे 0 ते 2 वर्ष. प्रश्न क्रमांक 9 आहे, प्री ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 ते 7 वर्ष. या वयोगटाचं काय वैशिष्ट्य असते? तर मुलं सिम्बॉल्स म्हणजे जसं चित्र, शब्द वापरून विचार करायला लागतात. त्यानंतर कल्पनाशक्ती अर्थात इमॅजिनेशन खूप वाढते, पण लॉजिकल थिंकिंग अजून इथे पूर्ण विकसित झालेली नसते. म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज हे आहे तर 2 ते 7 वर्ष. पण या स्टेजमध्ये
मुलं फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतात. त्याच्यानंतर म्हणजे सेंटर एका गोष्टीवरच लक्ष केंद्रित करतात. त्यानंतर ॲनिमिझम म्हणजे निर्जीव वस्तू नाही, जीव आहे असं वाटणं, हे वय म्हणजे 2 ते 7 वर्ष. प्रश्न 10वा आहे. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या वयात काय होतं? मुलं लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार करू लागतात. पण हा विचार फक्त प्रत्यक्ष म्हणजे कॉन्क्रीट गोष्टीवरच लागू होतो बरं का. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे कल्पनात्मक विचार अजून पूर्ण विकसित नसतो. असं स्टेज म्हणजेच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 7 ते 11 वर्ष. आता याचं मुख्य वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कन्झर्वेशन म्हणजे वस्तूचा आकार बदलला तरी ती मात्रा तीच राहते हे समजते या वयामध्ये. त्यानंतर रिव्हर्सिबिलिटी म्हणजे प्रक्रिया उलटी करता येते हे समजते. क्लासिफिकेशन म्हणजे वस्तूचे म्हणजे गट करायला लागते. आणि सेरिएशन म्हणजे वस्तू क्रमाने लावणे, लहान मोठे ह्या सगळ्या गोष्टी या वयात कळते. प्रश्न 11वा आहे. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात येते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11 किंवा 12 प्लस जी आहे ती आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज यामध्ये येते. याचे मुख्य वैशिष्ट्य असं असते की मुलं ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे अमूर्त विचार करू लागतात. फक्त प्रत्यक्ष गोष्टींना जर कल्पनावरही विचार करतात. म्हणजे लॉजिकल अधिक सायंटिफिक रिझनिंग विकसित होतं. म्हणजेच हायपोथेटिकल थिंकिंग असं जर झालं तर काय होईल याचा विचार करतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी जी असते ती वाढलेली असते. फ्युचर प्लॅनिंग म्हणजे भविष्याचा विचार सुद्धा या स्टेजमध्ये मुलं करतात. पण निर्णय क्षमता ज्याला म्हणतो ती सुद्धा याच्यामध्ये सुधारते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा. रचनावादात शिकण्याचा केंद्रबिंदू कोण आहे? तर साहजिकच मागे सुद्धा असा एक प्रश्न झाला होता आपला. विद्यार्थ्याभोवती सगळं हे फिरत आहे. प्रश्न 13वा आहे. खालीलपैकी कोणती पद्धत रचनावादाशी संबंधित आहे? आहे म्हणतो मी. काय वाटतं तुम्हाला? विचार करा. बरोबर, योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे रचनावादाशी संबंधित आहे. प्रश्न 14वा आहे. डिस्कव्हरी लर्निंग कोणाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रुनर. प्रश्न 15वा. रचनावादानुसार चुका अर्थात एरर्स कशा पाहिल्या जातात? तर ह्या शिकण्याचा एक भाग म्हणून ह्या चुका पाहिल्या जातात. ज्याला आपण अपयश किंवा दुर्लक्ष करणे शिकण्या म्हणजे शिक्षा हे करत नाही, तर शिकण्याचा एक भाग म्हणून आपण त्या चुकाकडे पाहतो. प्रश्न 16वा. वायगोत्स्कीच्या मते शिकण्यात काय महत्वाचे आहे? तर काय महत्वाचे आहे शिकण्यात? पर्याय क्रमांक 2. सामाजिक संवाद महत्वाचा आहे असं वायगोत्स्की यांना वाटते. प्रश्न 17वा. रचनावादात मूल्यांकन कसे असावे? तर कसे? फक्त परीक्षा, सतत सर्वांगीण, वर्षाच्या शेवटी का तोंडीच? तर रचनावादात सतत व सर्वांगीण मूल्यांकन असावे. प्रश्न 18वा. पियाजेच्या नुसार विकास कशावर आधारित आहे? अनुभव, परिपक्वता, क्रिया की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. विकास या सगळ्या घटकावर आधारित असतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19वा. रचनावादात शिक्षक काय करतो? माहिती देतो, वातावरण तयार करतो, नियंत्रण ठेवतो का शिक्षा देतो? साहजिकच वातावरण तयार करतो शिकण्याचं. प्रश्न 20वा आहे. लर्निंग बाय डुईंग कोणत्या पद्धतीशी संबंधित आहे? लर्निंग बाय डुईंग आपण अर्थातच रचनावादाशी पाहत आहोत, त्याच्यामुळे रचनावादाशी संबंधित आहे. प्रश्न 21वा. स्कॅफोल्डिंग मध्ये काय होते? थोड्या वेळापूर्वी आपण हाच प्रश्न पाहिला होता या संबंधितच. तर सुरुवातीला जास्त मदत, नंतर कमी मदत, विद्यार्थी स्वतंत्र होतो आणि वरील सर्व तर वरील सर्व हे सगळं या स्कॅफोल्डिंग मध्ये होते. आणि मग आठवण करा, स्कॅफोल्डिंग कोणाशी संबंधित आहे? आठवा. तर हे आहे वायगोत्स्की यांच्याशी संबंधित. त्यांच्या शिकण्याच्या सिद्धांतात स्कॅफोल्डिंग ही एक खूप महत्वाची कल्पना आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न 22वा.
रचनावादानुसार ज्ञान कसे असते? स्थिर असते, बदलत राहणारे असते, फक्त पुस्तकात असते का शिक्षकाकडे असते? तर रचनावादानुसार ज्ञान हे बदलत राहणारे असते. प्रश्न 23वा, वायगोत्स्कीचा भर कशावर आहे? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, सामाजिक अनुभव. प्रश्न 24वा आहे, पियाजेच्या सिद्धांतात मुख्य भर कशावर आहे? तर कशावर आहे? विचार, प्रक्रिया यावर मुख्य भर पियाजेच्या सिद्धांतात आहे. आणि 24 माझे आणि 25वा मात्र तुम्हाला सोडवायचा आहे. 25व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, रचनावादात विद्यार्थ्याची भूमिका काय आहे? रोज आपल्याशी संबंधित पडणारा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर तुम्ही कॉमेंट करून कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूबला जर पाहत असाल तरी पण सबस्क्राईब करून इतरांना शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.